नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण संभाव्यता हा पाठ पाहत असताना हा पाठ पासिंगचा पाठ आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की जो विद्यार्थी उत्तीर्ण होऊ इच्छितो गणितात त्याने संभाव्यता हा धडा पूर्ण केला पाहिजे. मग संभाव्यता धडामध्ये असे काही प्रयोग आहेत जे प्रयोग परीक्षेपासून वगळले जात नाहीत. मग असे कोणते प्रयोग करायचे की संभाव्यता धड्यामध्ये तुम्हाला 2 मार्काची गणिते, 3 मार्काची गणिते, 4 मार्काची गणिते येण्यासाठी तुम्हाला अगोदर प्रयोग येणं महत्वाचं. मग काही असे मोजकेच प्रयोग आहेत की ज्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण हा पूर्ण पाठ पाहू शकतो. म्हणजे हे प्रयोग केले की पाठ आला म्हणून समजायचं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही. कारण प्रयोग केल्याशिवाय आणि प्रयोगापासून नमुना अवकाश काढल्याशिवाय तुम्हाला कोणतीही घटना येणार नाही. मग आता कोणते प्रयोग आहेत? चला तर मग पाहूया. त्यामध्ये बघा, पहिला प्रयोग आहे, एक नाणं फेकलं. नाणं म्हणजे पैसा. मग एक नाणं फेकल्यावर काय होतंय? एक ते हेड पडतंय किंवा टेल पडतंय. मग त्या शोले पिक्चर मधल्यासारखं ते उभं राहत नाही. तो पिक्चर आहे. नाणं पडणार, एक तर हेड पडणार किंवा टेल पडणार. मग बघा काय होणार? एक नाणं एक तर एच पडू शकते किंवा टी पडू शकते. म्हणून नंबर ऑफ एच बरोबर 2. काय अडचण? आता हेच नाणं 2 नाणं फेकले, एकाच वेळी 2 नाणे फेकले किंवा एक नाणं 2दा फेकलं, सारखाच प्रयोग आहे. एक नाणं 2दा फेकलं किंवा 2 नाणे फेकले, सेम प्रयोग. मग काय होणार? एच एच पडू शकल, दोन्ही नाणे एच एच. पहिलं एच, दुसरं टी पडू शकल. त्यानंतर दोन्ही टी पडू शकतील किंवा पहिलं टी आणि दुसरं एच पडू शकल. म्हणजे असं होणार, एच एच हे टी टी, हे एच टी, हे टी एच. म्हणजे 2 नाणे फेकल्यावर नमुना अवकाश किती आला? 4 आला विद्यार्थ्यांना. आता 3 नाणं फेकल्यावर काय होतंय ते बघायचं. मग 3 नाणं फेकल्यावर बघा काय होतंय तर एच एच एच. काय अडचण आहे का? आता हे 2 एच राहू द्यायचे, ह्या एच ऐवजी टी घ्यायचं. आता काय करायचं? एक एच ठेवायचं, 2 टी येऊ द्यायचे. त्यानंतर आता हे तिन्ही टी 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 ठेवायचं, बरोबर. आता काय करायचं? ह्याच्या उलट करायचं. मग उलट कसं? इथं 2 एच आहेत ना, 2 टी घ्यायचे, एक एच घ्यायचं. इथं पहिला एच आहे ना, पहिला टी घ्यायचं, दोन्ही एच एच करायचे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय? एच टी एच, पहिलं एच दुसरं टी पुन्हा एच. आता हे पहिलं एच आहे ना, पहिलं टी घ्यायचं, हे टीच्या ऐवजी एच करायचं. सगळं उलट फेर करायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकमेकांच्या विरुद्ध अशी क्रिया करून, म्हणून नंबर ऑफ एच बरोबर 8 हा प्रयोग झाला. हा नमुना अवकाश तयार केला. कोण्या प्रयोगाचा? 3 नाणे फेकले असता. आता पुढचा आहे बघा, एक फासा फेकला असता. मग एक फासा, फासा म्हणजे काय? सारीपाटातल्या गोट्या, लुडोचा ठोकळा, ज्याला 6 पृष्ठ असतात. मग एका पृष्ठावर 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे एक जर फासा फेकला तर 6 प्रकारे तो पडू शकतो. एक टिंब येऊ शकते, 2 येऊ शकते, 3 4 5 आणि असे 6. आता हेच जर 2 फासे फेकले, एकाच वेळी 2 फासे फेकले तर काय होणार? पहिल्या फाशासोबत 1 सोबत 1, 1 सोबत 2, 1 सोबत 3, 1 सोबत 4, 1 सोबत 5 आणि 1 सोबत 6. सेम फॅक्टर. आता ह्या 1च्या ऐवजी 2 सोबत पण 1 येऊ शकतो, 2 सोबत 2 येऊ शकतात, 2 सोबत 3 येऊ शकतात, 2 सोबत 4 येऊ शकतात, 2 सोबत 5 येऊ शकतात, 2 सोबत 6 पण येऊ शकतात. जसं 2 बदलायले तसं हे 3 पण येऊ शकते का नाही? पहिल्या ह्याच्यावर येऊ शकते ना. मग सेम असंच, सेम सेम 3 सोबत 3, 3 सोबत 4, 3 सोबत 5 आणि 3 सोबत 6. तसंच 4 सोबत 1, 4 सोबत 2, 4 सोबत 3, 4 सोबत 5 4, 4 सोबत 5 आणि 4 सोबत 6. सेम
5 सोबत 1 येऊ शकते, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 4, 5 सोबत 5, 5 सोबत 6, त्यानंतर 6 सोबत 1, 6 सोबत 2, 6 सोबत 3, 6 सोबत 4, 6 सोबत 5, 6 सोबत 6. म्हणून अशा प्रकारे विद्यार्थ्यांना 36 प्रयोग होऊ शकतात. 36 शक्यता. किती शक्यता? 36. म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 36. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण या प्रयोगानुसार हा नमुना अवकाश हा अत्यंत महत्वाचा आहे. 36 वेळाने एकदम सोपा आहे, काही अवघड नाही. मी दिलेले जे प्रयोग करा, तुम्हाला संभाव्यता धडा पूर्ण समजतो, बरोबर? आणि तुम्हाला समजलं की लाईक करायचं, काहीच अवघड नाही त्याच्यात. अंगुठा दाबायला काय अडचण. एक नाणं व एक फासा. बघा, एक नाणं व एक फासा म्हणजे एच नाणं तर एक फासा. एच सोबत 2 येऊ शकते, एच सोबत 3 येऊ शकते, एच सोबत 4 पण येऊ शकते, एच सोबत 5 पण आणि एच सोबत 6 पण येऊ शकते. मग एच येईल का पहिल्या ह्याच्या? टी पण पडू शकते का नाही? टी सोबत 1 पण पडू शकते, टी सोबत 2, टी सोबत 3, टी सोबत 4, टी सोबत 5, टी सोबत 6. त्याच्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही. म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 12. या प्रयोगाचा हा नमुना अवकाश. नमुना अवकाश अत्यंत महत्वाचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगायलो तुम्हाला. आता योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्याचा कॅट जर आला तर 52च येणार. योग्य रीतीने पिसलेले पत्ते जर योग्य रीतीने पिसले तर ते किती असू शकतात? 52. म्हणून त्याचं नमुना अवकाश सारखाच येणार. पिसलेल्या पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. काय असतात? 52 पत्ते असतात. म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 52. 52 रावण 52 ते 52. आता अंकाची पुनरावृत्ती हा प्रयोग नेहमी दिसतो. फक्त काय बदलणार? इथले अंक बदलणार. कुठून 0 न सुरुवात होणार, कुठून 1 न, कुठून 2 न. अशा प्रकारे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की अंकाची पुनरावृत्ती करता आहे का न करता आहे, हा शब्द लक्षात घ्यायचा. करता जर असली तर एक अंक डबल येणार आणि करता जर नसली तर एक अंक डबल येऊ शकत नाही. म्हणून इथं आता आहे न करता. मग न करता म्हणल्यावर 10 येऊ शकते, 11 येऊ शकत नाही, 12, 13, बरोबर. त्यानंतर 2 पासून 20, 21, 22 येणार नाही, 23. त्यानंतर 3 पासून 30, 31, 32. 0 पासून सुरुवात होती का? 01, 02, 03 असं नाही. 1 पासून 2 अंकी संख्या तयार होते. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर 9. ह्या झाल्या शक्यता. आणि असे नवनवीन प्रयोग आपण आता पुढच्या तासाला पण काही मोजके 3-4 प्रयोग देणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला परीक्षेला गणित दिसतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रयोगाचं रूपांतर नमुना अवकाशात आल्याशिवाय तुम्हाला गणित येत नाही, घटना काढता येत नाही. म्हणून प्रथम काय समजून घ्यायचा? प्रयोग. आणि प्रयोगावरून काय तयार करायचं? नमुना. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकदम आपल्या चॅनलचं नावच आहे सोपे गणित. गणित एकदम सोपं करून सांगणार आहोत. ओके, फक्त तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ पाठवत राहीन. नमस्कार.